सायल्या रात्री 3 वाजता ही करेल बघाले. मला मटण खावायसारखी इच्छा झाली, तांबडा पांढरा. मग जायचं कोल्हापूरला. कोल्हापूर शिवाय मग पांढरा तांबड्याची मजा नाही भावा. पण लई लांब आहे भाई, 250 किलोमीटर आहे. खायचं म्हटलं तर जावं तर लागणार भाई. चला. पुण्यात बसून बसून आम्ही दोघे एवढे बोर झालतो की आमच्यापेक्षा जास्त आमची मोबाईलची बॅटरी ऍक्टिव्ह होती. सायल्या म्हणाला दीदी 1 नंबर मटण बनवते. मग काय फोन लावला दीदीला आणि दीदी म्हटली या रे मटण तयार ठेवते. आणि हे ऐकताच आम्ही टू व्हीलरची किक मारली आणि डायरेक्ट कोल्हापूरकडे उडान. रस्त्यावरची आणि नेचरची थोडी घेतली एनर्जी, थोडा मूड फ्रेश झाला. कारण की ट्रिपच्या आधी अशी अवस्था होती की हसणं सुद्धा ईएमआय वर चालत होतं. थोडं पुढे गेल्यावर सायल्याला झोप यायला लागली. चहासाठी थांबलो. चहा येऊपर्यंत बेडवर असा झोपून गेला की मला वाटलं हॉटेलवाल्यांनी नवीन ग्राहक समजून रूमच बुक केली की काय. हा माणूस कुठेही झोपतो, ट्रॅफिक असो, लग्न असो किंवा चहाची टपरी असो. कोल्हापूरमध्ये पोहोचलो तोपर्यंत सायल्याच्या भाचीचा कॉल, मामा मला आंबे पाहिजे. मग काय आम्ही डायरेक्ट मार्केट यार्ड मध्ये तिथून घेतली रायगड आंब्याची पेटी. आंबे एवढे भारी दिसत होते की फोटो काढून इंस्टाग्रामवर टाकावं की खावं हेच कळत नव्हतं. आता मुख्य कार्यक्रम. दीदी आधीच सगळं रेडी करून ठेवली होती. मला वाटलं साधं जेवण असेल, पण तिथं गेल्यावर समोर ताटात तांबडा रस्सा, पांढरा रस्सा विथ मटन. ते बघून माझी अवस्था असं झाली की एखाद्या गरीब माणसाला लॉटरी लागली. पहिला घास घेतला आणि डोळे आपोआप बंद झाले. दुसरा घास घेतला आणि माझे मला पूर्वज दिसायला लागले. तांबडा, पांढरा, मटन सगळं अनलिमिटेड होतं आणि आम्ही पण अनलिमिटेड तुटून पडलो. दीदीनं तर एवढं भारी मटन बनवली होती की ते शब्दात सांगू शकत नाहीत. आणि कोल्हापुरी मटन सेम लागत होतं यार. दीदी थँक्यू. असंच गरीबांना कधी कधी जेवायला बोलवत जा हेच सांगू शकतो. अशी झाली आमची पुणे ते कोल्हापूर मटन ट्रिप. तुम्ही पण पुण्यात बोर झाला असाल तर असा एक मित्र पकडा, गाडी काढा आणि एक लॉंग ट्रिप मारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो करा. मी जातो उरलेलं मटण खायला. परत भेटू मंडळी. बाय बाय.